ओके, आता हा प्रॅक्टिस सेट 1.1 मधील फर्स्ट एक्झाम्पल. ओके, सो फर्स्ट आपली स्टेप काय असणार आहे? गिव्हन इक्वेशन्स आर, दोन्ही पण इक्वेशन एका खाली एक लिहून घेणार आहे. 3a plus 5b is equals to 26. First number equation. Okay. Second one, a plus 5b is equals to 22. Second number equation. आता हे आपण कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करणार आहे? इलिमिनेशन मेथडने. इलिमिनेशन करायचं म्हणजे काय करणार? एक कोणता तरी आपण व्हेरिएबल इलिमिनेट करणार. ओके, तर इथे आपण बघू शकतो 5b आणि 5b दोन्ही पण आले. दोघींची जर सबस्ट्रॅक्शन घेतली तर एक प्लस आणि एक मायनस दोन्ही पण 5b काय होईल? कॅन्सल होऊन जाईल आणि एक आपला व्हेरिएबल इलिमिनेट होईल. ओके, तर कसं? सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 and 2. ओके, जर केले 3a plus 5b is equals to 26 minus a plus 5b is equals to 20. आता हा मायनस ऑपरेटर या दोन्हींना पण येणार, इथं पण मायनस येईल आणि इथं पण मायनस येईल. ओके, मायनस करतोय आपण. तर 3a मायनस a किती होईल? 3a मायनस a 2a प्लस 5b मायनस 5b दोन्ही पण काय होऊन जातील? कॅन्सल होऊन जातील. आणि 26 मायनस 22 किती येतील? 4. ओके, आता हा 2a 2 काय इकडे मल्टिप्लाय, इकडे जाऊन काय होईल? डिवाइड होईल. a इज इक्वल्स टू 4 अपॉन 2. 2 1 जा 2, 2 2 जा 4. a ची व्हॅल्यू किती आली? 2. ओके, याच्यानंतर आता काय करायचं? ही a ची व्हॅल्यू इक्वेशन फर्स्ट किंवा सेकंड मध्ये पुटअप केली तर आपल्याला कशाची व्हॅल्यू भेटेल? b ची व्हॅल्यू भेटेल. तर आपण घेऊया पुट a इज इक्वल्स टू 2 इन इक्वेशन 2. ओके, इक्वेशन 2 काय? a प्लस 5b इज इक्वल्स टू 22. a ची व्हॅल्यू काय आली? 2. 2 प्लस 5b इज इक्वल्स टू 22. हा तो इकडे प्लस आहे, इकडे जाऊन काय होईल? मायनस होईल. 5b इज इक्वल्स टू 22 मायनस 2. 22 मायनस 2 किती होणार? 20. ओके, आता हा 5 इकडे मल्टिप्लाय, इकडे जाऊन काय होईल? डिवाइड होईल. b इज इक्वल्स टू 20 डिवाइडेड बाय 5. 5 1 जा 5, 5 4 जा 20. b ची व्हॅल्यू काय आली? 4. Therefore, a b order pair ab is equals to 2 4 is the solution of given simultaneous linear equations. हे झालं आपलं पूर्ण या प्रॉब्लेमचं सोल्युशन. असंच स्टेप वाईज आपल्याला बोर्ड एक्झामला पण लिहायचं. या अगोदरचं एक्झाम्पल आपण इलिमिनेशन मेथडने बघितलं. आता हे एक्झाम्पल आपण कोणत्या मेथडनी? सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व्ह करणार आहे. ओके, सो फर्स्ट स्टेप अगेन अभी गिवन इक्वेशन्स आर. गिवन इक्वेशन्स आर. ओके, सो फर्स्ट वन 1/3x plus y is equals to 10/3 equation number first, and 2x plus 1/4y is equals to 11/4 equation number second. पण आता इथे काय? इथे फ्रॅक्शन्स आले. ओके, डाऊन साइडला फ्रॅक्शन्स आले तर आपण काय करू? पहिल्यांदा हे फ्रॅक्शन्स कॅन्सल करून घेऊ. ओके, तर मल्टिप्लाय इक्वेशन 1/3. जर इथे 3 ने मल्टिप्लाय केलं तर हे 3 कॅन्सल होऊन जाईल. अँड इक्वेशन 2/4 सेम इथे पण 4 ने मल्टिप्लाय केलं तर हे 4 कॅन्सल होऊन जाईल. तर आपल्याला काय भेटेल? वी गेट 3 मल्टिप्लाय केला, हा 3 आणि हा 3 काय होऊन जाईल? कॅन्सल होऊन जाईल. इथे काय राहील? फक्त x प्लस 3y इज इक्वल्स टू इथे 3 ने मल्टिप्लाय केलं तर हा 3 आणि हा 3 कॅन्सल होऊन जाईल. इथे काय राहील? 10 इक्वेशन नंबर 3. ओके, याच्यानंतर सेम 4 ने मल्टिप्लाय करायचं पूर्ण इक्वेशनला. 4 ने याला मल्टिप्लाय केलं, 4 2 जा 8x प्लस इथे 4 ने मल्टिप्लाय केला, हा 4 आणि हा 4 कॅन्सल होऊन जाईल. इथे काय राहील? फक्त y. आणि इथे पण 4 ने मल्टिप्लाय केला तर हा 4 आणि मल्टिप्लाय केलेला 4 कॅन्सल होऊन जाईल. इथे काय राहील? 11 इक्वेशन नंबर 4. ओके, आता आपण कोणती मेथड बघणार आहे? सबस्टिट्यूशन मेथड.
ओके, सबस्टिट्यूशन मेथड म्हणजे काय? फ्रॉम इक्वेशन 3 आता इथं आपण एक्स ची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. एक्स इज इक्वल्स टू काय लिहू शकतो? एक्स इज इक्वल्स टू 10 मायनस, हा प्लस आहे, 3y काय प्लस आहे, इकडे जाऊन काय होईल? मायनस होईल, म्हणजे 10 मायनस 3y. आणि हीच एक्स ची व्हॅल्यू आपण इक्वेशन 4 मध्ये पुटअप करायची. हे काय केलं आपण? सबस्टिट्यूशन केलं. ही व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करतोय. ओके, म्हणजे पुट, आता याला इक्वेशन नंबर 5 देऊया. पुट इक्वेशन 5 इन इक्वेशन 4. तर काय येईल? हे इक्वेशन 4 मध्ये टाकायचं. एक्स ची व्हॅल्यू ही टाकायची. ओके, मग 8 ऍज इट इज राहणार आहे. एक्स ची व्हॅल्यू काय येईल? 10 मायनस 3y, 10 मायनस 3y. ओके, आणि प्लस y, इथे डबल प्लस झाला. ओके, प्लस y इज इक्वल्स टू 11. आता इथे काय केलं आपण? फक्त इक्वेशन 4 मध्ये एक्स ची व्हॅल्यू पुटअप केली. ह्या एक्स च्या जागी व्हॅल्यू पुटअप केली. मग आता आपण इक्वेशन सॉल्व्ह करणार. 8 10 जार 80 आणि 8 3 जार 24, 24y मायनस साइन ऍज इट इज राहणार आहे, आणि प्लस y इज इक्वल्स टू काय येणार आहे? 11 येणार आहे. ओके, इथे काय आहे? 80 ऍज इट इज, मायनस आणि प्लस, मायनस प्लस काय होतं? मायनस होतं. 24 मायनस 1 23, आणि साइन ऑफ बिगर नंबर, साइन ऑफ बिगर, ह्या दोन्हीमध्ये बिगर कोणता आहे? 24 आहे. 24 चं साइन मायनस 23y इज इक्वल्स टू 11. ओके, आता मायनस 23y ऍज इट इज ठेवणार आहे. हा प्लस 80 ला साइन प्लस आहे, प्लस इकडे गेल्यावर काय होईल? मायनस होईल. 11 मायनस 80 मायनस 23y ऍज इट इज. 11 मायनस 18, 1 प्लस 1 मायनस, दोन्हीचे परत सबस्ट्रॅक्शन. 80 मायनस 11 किती होईल? 69, आणि साइन ऑफ बिगर नंबर मायनस. ओके, दोन्ही साइडला मायनस मायनस साइन, दोन्ही पण काय होतील? कॅन्सल होऊन जातील. म्हणजे काय राहतं? 23y इज इक्वल्स टू 69. आता हा 23 इकडे मल्टिप्लाय, इकडे जाऊन काय होईल? डिवाइड होईल. मग y इज इक्वल्स टू 69 डिवाइड बाय 23, आणि 23 3 जार 69. मग y ची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला? 3. आता हीच जर y ची व्हॅल्यू जर आपण इथं पुटअप केली तर आपल्याला व्हॅल्यू कशाची भेटत? x ची. सो पुट y इज इक्वल्स टू 3 इन इक्वेशन 5. इक्वेशन 5 काय आपलं? x इज इक्वल्स टू 10 मायनस 3y, 10 मायनस 3 मल्टिप्लाय बाय y ची व्हॅल्यू 3. ओके, 3 3 जार 9, 10 मायनस 9, 10 मायनस 9 किती होतील? 1. x ची व्हॅल्यू काय भेटली? 1. म्हणजे आपलं सोल्युशन काय येणार? लास्ट ऑर्डर पेअर एक्स वाय इज इक्वल्स टू एक्स ची व्हॅल्यू 1, y ची व्हॅल्यू 3 इज द solution of given simultaneous equations. ओके, समजलं? दोन पद्धती झाल्या, एक इलिमिनेशन आणि सेकंड वन म्हणजे सबस्टिट्यूशन. आता आपण थर्ड टाइपचं एक्झाम्पल बघूयात. आता हे थर्ड एक्झाम्पल थोडंच वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करणार आहे. कसं करायचं ते बघूया. एक्झाम्पल काय? आपली फर्स्ट स्टेप काय असणार आहे? गिवन इक्वेशन्स आर फर्स्ट वन इक्वेशन 99x plus 101y is equals to 499. First equation, and second one 101x plus 99y is equals to 501. Second equation. जर x चा कोएफिशियंट y ला येतोय आणि y चा कोएफिशियंट x ला येतोय, ओके, इंटरचेंज झाले दोन्ही पण, तर त्यावेळेस काय करायचं? दोन्ही पण इक्वेशनची एकदा ऍडिशन करायची आणि एकदा काय करायची? सबस्ट्रॅक्शन करायची. तर पहिल्यांदा करूयात ऍडिशन. ऍड इक्वेशन 1 and 2. ओके, जर ऍड केले दोन्ही पण तर 99 प्लस 101 किती होणार आहे? 200.
एक्स. सेम 101 प्लस 99 किती होणार आहे 200 प्लस 200 वाय आणि 499 प्लस 501 किती होणार आहे 1000. करेक्ट. ओके. आता इथे काय 200 काय झाला कॉमन झाला बाहेर घेऊया. इथे काय आहे एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 1000. ओके. आता हा 200 इकडे काय मल्टिप्लाय इकडे नेऊया काय होईल डिवाइड. एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 1000 divided by 200. 0 0 cancel. 2 1 are 2, 2 5 are 10. ओके. मग काय आलं एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू काय आलं 5. याला देऊयात इक्वेशन नंबर 3. आता ऍडिशन झाली. आता काय करायचं सबस्ट्रॅक्शन. इथे घेऊया सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 and 2. ओके. आता सबस्ट्रॅक्ट करायचं. इक्वेशन काय आपले 99x प्लस 101y इज इक्वल्स टू 499 मायनस 101x प्लस 99y इज इक्वल्स टू 501. सेम अगोदरच्या ऑपरेटर सारखं मायनस काय होणार आहे याला पण अप्लाय होईल आणि याला पण अप्लाय होईल. ओके. 99 मायनस 101 एक प्लस एक मायनस काय होईल सबस्ट्रॅक्शन होईल 2x आणि साइन कशाचं होईल बिगर नंबरचं म्हणजे इथं काय आला मायनस 2x आला. इथं सेम 101 मायनस 99 इथं प्लसच येणार कारण की बिगर नंबरला प्लस साइन आहे 2y इज इक्वल्स टू 499 मायनस 501. परत डिफरन्स काय येणार आहे 2 येणार आहे पण बिगर नंबरचं साइन येणार आहे -2. ओके. आता इथून जर आपण -2 जर कॉमन काढलं तर इथं काय राहील इथला -2 बाहेर निघाला एक्स पण इथं आहे का -2 नाही. मग इथं काय देणार आपण मायनस देणार. 2 काढला हा मायनस आणि हा मायनस परत काय होईल प्लस होऊन जाईल. मायनस मायनस प्लस होत म्हणजे इथं काय राहिला y इज इक्वल्स टू -2. हा -2 इकडे मल्टिप्लाय इकडे जाऊन काय होईल डिवाइड होईल. x मायनस वाय इज इक्वल्स टू -2 डिवायडेड बाय -2. हे काय येणार ऑब्विसली 1. x मायनस वाय इज इक्वल्स टू 1. इक्वेशन नंबर किती झाला आपला इथे 3 दिला इथे किती येणार आहे 4. ओके. आता इथे काय x प्लस वाय x मायनस वाय या दोन्हींची जर ऍडिशन केली एक प्लस एक मायनस काय होऊन जातील कॅन्सल होऊन जातील. आपल्याला काय राहील फक्त x. इथं परत काय कोणती मेथड येणार आहे इलिमिनेशन मेथड येणार आहे. मग ऍड इक्वेशन 3 and 4 काय होईल प्लस वाय आणि मायनस वाय काय होतील कॅन्सल होत आहे. मग काय राहील एक्स प्लस एक्स 2x इज इक्वल्स टू 5 प्लस 1 6. ओके. मग एक्स इकडे 2 मल्टिप्लाय इकडे जाऊन काय होईल डिवाइड होईल 6 बाय 2. 2 1 जा 2 2 3 जा 6. एक्स ची व्हॅल्यू किती आली 3. ओके. आता हीच जर 3 ची व्हॅल्यू इक्वेशन 3 मध्ये किंवा 4 मध्ये पुटअप करायची. पुट x is equals to 3 in इक्वेशन 3. इक्वेशन 3 मध्ये पुटअप करू. इक्वेशन 3 काय x प्लस वाय इज इक्वल्स टू 5. x ची व्हॅल्यू काय पुटअप करायची 3. 3 प्लस वाय इज इक्वल्स टू किती आहे 5. हा प्लस इकडे जाऊन काय होईल मायनस. इथे राहिलं y इज इक्वल्स टू 5 मायनस 3. 5 मायनस 3 किती येणार आहे 2 येणार आहे. y ची व्हॅल्यू काय झाली 2. करेक्ट. ओके. मग आपलं काय झालं ऑर्डर पेअर एक्स वाय इज इक्वल्स टू 3 2 इज द सोल्युशन ऑफ अवर गिवन सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. 3 टाइप बघितलं. फर्स्ट एक्झाम्पल इलिमिनेशन मेथडनी, सेकंड सबस्टिट्यूशननी, थर्ड वन काय होतं फक्त कोइफिशियंट इंटरचेंज होते. मग एकदा ऍड केले एकदा सबस्ट्रॅक्ट केले आणि लास्टला परत काय केलं त्यांना इलिमिनेशन मेथड यूज केली. समजले 3 एक्झाम्पल. आता आपण 3 एक्झाम्पल घेतले या प्रॅक्टिस सेट मध्ये. रिमेनिंग एक्झाम्पल सॉल्व्ह करताना जर तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला कमेंट करू शकता. त्याचं व्हिडिओ सोल्युशन तुम्हाला अपकमिंग व्हिडिओज मध्ये मिळून जाईल.